गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज मी बघते मला थोडासा उशीर झाला, 9:15 वाजले आहे आणि मी आता ऑफिसला जायला निघाली आहे. तर नेहमीप्रमाणे इकडे आपले 3 काका नसून 2च काका बसलेले आहेत. आता जर मी त्यांचा व्हिडिओ घेतला तर त्यांना कळून येईल की मी रोज त्यांचा व्हिडिओ घेते. पण इकडे तुम्ही बघू शकता साईडला की आज एक काका आले नाही आहेत किंवा येऊन लवकर गेले असतील, माहीत नाही आहे. पण आज खूप उशीर झाला आहे मला. सो लेट मागतं कन्फर्म आहे, पण ठीक आहे. आज मकर संक्रांती आहे त्यामुळे तयार व्हायला थोडा उशीर झाला. तयार व्हायला काय मला उठायलाच उशीर झाला, कारण का आज त्यांना क्लास नव्हता आणि त्यामुळे मग मी रात्री 2 वाजेपर्यंत माझा आरीवर्कचे राहिलेले टास्क कंप्लीट करत होते. आणि मग मी ठरवलं की आता उद्या सुट्टीच आहे तर थोडं काम कंप्लीट करून झोपावं. जेव्हा तुम्हाला उशीर होतो तेव्हा तुम्हाला अजून उशीर. आज काय झालं की माझ्या मेट्रोचं कार्ड घरी करणे किंवा ऑफिस करणे पाहिजे. इथे भरपूर मोठी गाडी आहे त्या काय चाललंय माझा एकदा मी आली आहे प्लॅटफॉर्मवरती. आज मी बघते की खूप साऱ्या मुलींनी आज साड्या किंवा ट्रेडिशनल ड्रेस घातले आहेत. बट ऑब्वियस मकर संक्रांती सगळे सेलिब्रेट करतात आहेत. 9:45 मी जस्ट पोचले आहे ऑफिस मीटिंगमध्ये आणि आज उशीर झाला, पण चालते ठीक आहे, कधी कधी चालतं. इथे लिफ्टचा पण खूप प्रॉब्लेम आहे. तर आपण चाललो आहोत माझ्या ऑफिसमध्ये. क्या बोल रहे हो आप? हे आहे माझं ऑफिस आणि हेलो भूमी. भूमी, इट्स ओके. शी इज भूमी अँड शी इज सेजल. ओके. मी ऑफिसमध्ये निघून आली आहे मेट्रो स्टेशनच्या इथे. मी जाणार आहे घरी, पण मला वाटतंय मला थोडासा उशीर झाला आहे. घरी जाऊन जास्त जेवण बनवायचं, जास्त नाही वेगळं जेवण बनवायचं, पण त्याला जास्त वेळ लागणार. रोजच्या जेवणाला जास्त वेळ नाही लागत. पण हां ठीक आहे, जर आज मी ठरवले की मी पनीरची भाजी बनवणार आहे, दाल फ्राय बनवणार आहे. मम्मीनी ऑलरेडी चपात्या किंवा रोटी करून ठेवली असेल आणि भात पण लावून झालेला असेल. मम्मीला बोललं मी जिरा राईस बनव मस्तपैकी. दाल तडका आणि जिरा राईस एक नंबर कॉम्बिनेशन असतं आणि माझा फेवरेट आहे. पण बाहेरून न मागवता मी ठरवलं की घरी बनवायचं, कारण का घरची क्वांटिटी पण जास्त असते आणि क्वालिटी पण चांगली असते. त्यामुळे ठीक आहे. इथे नेहमीप्रमाणे लिफ्टला खूप लाईन आहे. सो आता मी मध्ये जागृत नगरमध्ये काही ब्लॉग बनवणार नाही आहे. मी डायरेक्ट आता घरी जाऊन तुम्हाला माझ्या रेसिपीज दाखवेल. मी पनीरची भाजी कशी बनवते, दाल फ्राय कशी बनवते. ठीक आहे, टिल द टाइम स्टे ट्यून. तर मी कापून घेतले आहेत 3 मीडियम साईज कांदे. त्याच्यामध्ये टाकले आहे 2 इंचाचं आलं आणि 2 लसणाच्या काय बोलतात काय पाकळ्या नाही बोलू शकत, 2 लसूण, 2 पूर्ण लसूण. ठीक आहे. आणि ही आपली तयारी आहे पनीरच्या भाजीची. तर मी पनीर थोडं वेगळ्या पद्धतीने करते, त्यामुळे ही माझी वेगळी रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करू शकता. मी थोडा मिक्स करते, लाईक पनीर बटर मसाला पण करते आणि लाईक मटर पनीर पण, असं म्हणजे मिक्स रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी बघा आणि तुम्हाला आवडली की सांगा. ठीक आहे. टिल टाइम टेस्ट येऊन. आम्ही कांदा थोडासा लाईट ब्राऊन भाजून घेतला. मी काळा नाही करणार आहे, नाही तर मग ती भाजी थोडीशी काळी दिसेल, त्यामुळे एवढाच कांदा भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे कापून घेतले आहे 3 टमॅटो आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आहे. त्याच्यातलं पाणी थोडं सोक करून घेणार आहे. मग ते तव्या चांगले परतले की ग्रेव्ही पण छान होते. टमॅटोचा पूर्णपणे गाळ झाला आहे. तर हे आता गॅस बंद केला आहे. मी थोडा वेळ तव्यावरतीच ठेवणार आहे आणि मग नंतर ना एकत्रमध्ये मिक्सरमध्ये वाटताना मी त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे, म्हणजे ती ग्रेव्ही जेव्हा फ्राय होईल तेव्हा त्याच्यामध्ये चांगलं तेल सुटेल. तुम्हाला बघा अशी कांदा आणि टमॅटो भाजलेला दाखवला. हा मी खडा मसाला विकत आणला आहे 10 रुपयाचा. ठीक आहे. आणि ही कोथिंबिरीची दांडी घेतली आहेत, त्याने एक छान चव येते ग्रेव्हीला. काजू भिजत घालायचे विसरले, त्यामुळे मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आणि याच्यामध्ये आता मी काजू टाकणार आहे. काजू घरात होते, मी काही विकत नाही आणलेत आणि हे आता ते गरम पाण्यात गेले. त्याला मी 15-20 मिनिटं भिजून देईन. तोपर्यंत मी ना दाल फ्राय बनवून घेणार आहे. दाल फ्रायची माझी सगळी तयारी ऑलमोस्ट झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता ही दाल फ्रायची तयारी झाली आहे. आता मी लवकर दाल फ्राय बनवून घेते आणि पनीरचा मसाला वाटून घेते.
दाल फ्रायसाठी मी इथे दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवले, कारण का जेव्हा तुम्ही जेवणात गरम पाणी घालता तेव्हा एक त्याची वेगळी चव येते. तर मी इथे टाकले आहेत काजू आणि आता आपण काजू वाटून घेणार आहोत भाजीसाठी. हे पनीर मी आता कापून घेते. ठीक आहे. मम्मीने अमूलचं पनीर आणलं आहे. मला तर अमूलचंच पनीर जास्त आवडतं. पॅकेटवाला आणलं आहे, सुट्टवाला नाही आणलं आहे. त्यांचं पनीर खरंच खूप चांगलं असतं आणि जे ना असं रबरासारखं लागत नाही, खरंच खाल्ल्यासारखं वाटतं ते. आणि आम्ही घरात कमी माणसं आहोत. कमी म्हणजे मी, मम्मी, पप्पा जेवायला आहोत. रिधान आहे. रिधान तर काही जेवत नाही आमच्यासारखं, त्यामुळे जास्त पनीर आम्हाला कोणाला आवडत नाही. फक्त रिधानला आवडतं म्हणून आम्ही ते करतो. हे टाकण्याच्यातनं तळून घेणार आहे, जेणेकरून त्यांना नंतर थोडंसं असं क्रिस्पीपणा येईल. जास्त एकत्र नाही टाकत आहे, मग ते खाली जळतात. त्यामुळे आपले थोडे थोडे पनीर टाकायचे, जेणेकरून ते तेलामध्ये पण बरोबर हे झाले पाहिजे नाही आणि ते खाली जळले पण नाही पाहिजे. फक्त थोडेसे 2-3 मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहे, त्याची एक वेगळी चव येते. आता मी जेवढे पुरतील तेलात तेवढंच टाकलं. मी जास्त तेल वापरत नाही, कारण का नंतर आपल्याला थोडं बटर पण टाकायचं आहे. पनीरच्या भाजीला बटर असलं की थोडी वेगळी टेस्ट येते. तर मी ही कांदा, टमॅटो आणि काजू जे वाटले होते मी ते एकत्रच टाकले आहेत, कारण का काजू आपण भले उकडून घेतले होते तरी ते नीट तेलामध्ये फ्राय व्हायला पाहिजे नाही. तर ही सगळी पेस्ट मी एकत्र टाकली आहे. हे पनीर मी असे भाजून घेतले आहेत थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी. पण याच्यात टाकणार आहोत 2 चमचे मिरची पावडर, कारण का आपण अजिबात मिरची घातलेली नाही आहे. ठीक आहे. नंतर चांगला धना पावडर 1 चमचा, छोटा चमचा आणि वरतून थोडीशी मीठ. मी ऑलरेडी अगोदर टाकले त्यामुळे मी मीठ टाकणार नाही आहे. टाकणार आहे शाही पनीर मसाला, तो पण थोडासा. ब्रँड नाही दाखवणार मी, पण ठीक आहे. एव्हरेस्टचा शाही पनीर मसाला थोडासा फक्त नावाला, हा एवढा. मी टाकले आहे पनीर आणि त्याला मस्त एक उकळी येऊन देणार आहे मी. ती थोडी घट्ट होईल, कारण थोडी जास्त वाटत असली तरी आपण काजू वाटून घातल्यामुळे ना ते आता थोडं घट्ट होणार आहे, म्हणून थोडीशी पातळ ठेवली आहे, जेणेकरून जेवताना ती बरोबर आळेल. तर ही आहे पनीरची भाजी, चपाती आणि खीर.